असं म्हणाले कमलना हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय देवर्षी नारद महाराज की जय सद्गुरुनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ यदायम्बोदरं हन्ति सतां प्रत्यूह सम्भवम् तदालं ते दयालं लम्बोदरपदाम्बुजम् शारदा शारदां भोजवदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं सन्निधिं प्रियाम् नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय
Thank you.
मारुती अवतार आपण समर्थांना म्हणतो. आणि खरोखरच या मारुती अवताराने मनुष्य वेश धारण केलाय आणि रामदास हे नाव घेतले आणि जगाचा उद्धार करण्यासाठी म्हणून समर्थ रामदास भूतलावर अवतार त्यांनी घेतलेला आहे. असेही रामदास निरूपणाच्या अभंगात म्हणतात की श्री गुरुदातारी दाता. गुरु हे पद हे चिरंजीव पद आहे. गुरु आपल्याला असं वाटतं की त्यांचं निर्माण झालेलं आहे, पण असं नसतं. ज्यांची खरंच निष्ठा आहे ना त्यांच्यावर, त्यांच्यासाठी गुरु परत दर्शन देण्यासाठी येत असतात. अशी कितीतरी उदाहरणं आपल्याला बघता येतील. की कल्याण स्वामींना समर्थांनी दर्शन दिलं की नाही, समाधीस्थ झाल्यानंतर मुळात मी जाणार आहे हा विचारच त्याला पचणार नाही म्हणून डोंगावला पाठवलेलं होतं. पण जेव्हा कळलंय तेव्हा जेव्हा ते तिथे आले तेव्हा सद्गुरु माऊली म्हणून तो टाहो फोडलाय. आणि खरोखरच आजही समाधीला तिथे चीर आपल्याला दिसते. जर आपण तिथे सकाळच्या पूजेच्या वेळी गेलो तर आपल्याला ती भेग आपल्याला दिसते. तसं श्रीधर स्वामींना सुद्धा त्यानंतर निर्याणानंतर दर्शन दिलेलं आहे. ब्रह्मचैतन्यांना सुद्धा समर्थांनी दर्शन दिलेलं आहे. पण त्यांचा जो भाव आहे तो आपल्यामध्ये नाही म्हणून आपल्याला दर्शन देत नाही. पण गुरु हे कधीही जात नाही. हे तत्व हे चिरंजीव तत्व आहे. आणि असे हे गुरु आपल्याला अभिनव पैसे केले, आपल्याला नवं काहीतरी देत असतात. सतत एकही शब्द न बोलता ते कृतीतून आपल्याला सांगत असतात, नंतर नजरेतनं सांगत असतात. बघा, गजानन महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी महाराज प्रकट झाले ते उष्टा पत्रावळीने अन्न पण खात खात प्रकट झालेले आपल्याला दिसतात. मग त्यांना काही चांगलं ताट मिळालं नसतं का मागितलं असतं तर? पण कृती काय केली? वाया नादवडीन अन्न कणही मी जेवताना कदा, हा बोध आपल्याला त्यांनी त्यांच्या कृतीतनं दिला. पण आपण तो जाणतच नाही. अन्न हे पूर्ण ब्रह्म आपण मानतच नाही. आज एवढ्याला अन्न वाया जात आहे. बुफे कशासाठी असतो की तुम्हाला योग्य तेवढं हवं तेवढं घ्या. मानसिकता काय आहे? फुकट आहे ना, घ्या हवं तेवढं. किंवा दुसरा विचार असतो पुन्हा उठायला नको, जागा जाते. म्हणजे ताटल्याच्या ताटल्या भरून अन्न वाया जात. मग हा संदेश ते आपल्याला मूर्खपणाने देत आहेत की नाही? काही एकही शब्द न बोलत बोलुनी मानस विनयाने. त्यानंतर भूत नश्वर संगकृत नश्वर ओझे, हे आपण कालच्या भागात बघितलं की आपल्यावरती जे नश्वर ओझ चिंतांचं आहे, संकटांचं आहे, ते निजबोधे ते उतरवतात. आणि आजच्या अभंगात शेवटच्या चरणाचं आपण अर्थ बघायचंय की दास म्हणे मज मी पण हरपुनी निजपदी नांदविले रे. स्वतःला दास म्हणून घेणारे रामरायाचे अत्यंत परम भक्त, की मूळचं नाव नारायण आहे पण स्वतःला रामदास असं म्हणून घेतलेलं आहे. जेव्हा समर्थांना भेटायला काही शिष्य यायचे तेव्हा त्यांची नजर ती खाली असायची. तर एका शिष्याने विचारलं, तुम्ही खाली का बघता? म्हणजे आपल्याला सुद्धा असं वाटतं की बोलताना नजरेत नजर घातली की आपल्याला ते छान वाटतं. तसं त्या शिष्याला असं वाटलं की आपल्याकडे बघून बोलत नाही. तेव्हा समर्थांनी उत्तर दिलंय की माझ्या आत्मारामाला मी बघत असतो म्हणून मी तुमच्याकडे बघत नाही. असे हे दास स्वतःला मिळवून घेणारे ते सांगताय की मी पण मज विरहित. या भगवंताला जर आपलंच करायचं असेल तर आपला मीपणा टाकून द्यायचंय.
अहो आपण सर्व देतो पण स्व देत नाही. नुसतं तोंडाने म्हणतो पण नाही होत. आणि ते केव्हा होईल? अनन्य शरण झाल्याशिवाय ते होणार नाही. अहो सद्गुरु मोक्ष द्यायला बसलेले आहेत. ब्रह्मचैतन्यांच्याच तोंडातलं वाक्य आहे की नाही, की इथे येणारे सगळे कोण आहेत? हिंगमिऱ्याची गिरायक आहे. अहो केशर कस्तुरी मागायला येणारेच कोणी नाहीये. आम्ही इथे बसलोय द्यायला, पण घेणारा सुद्धा तसाच पाहिजे ना योग्यतेचा. मग हे केव्हा होतो योग्यतेचा? तर मी पण आपण विरहित तसं राहिलं तर आपल्याला सद्गुरु मोक्ष प्राप्ती देतात. मग मोक्ष प्राप्ती म्हणजे नक्की काय असतं? एका गुरूंकडे एक शिष्य गेला आणि अति शिक्षित होता बरं का. जेवढं शिक्षण जास्त ना तेवढा गर्व असतो. मी कुठेतरी आहे मोठा, ह्या सगळ्यांच्या पेक्षा मला कळतंय अशी भावना. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात नवल अहंकाराची गोटी. अहो गर्वाचं भूत मानेवर बसतं अतिज्ञानी लोकांची. आणि असं तो आपल्या गुरूंकडे गेलाय. त्याला असं वाटतं सगळ्यांच्या पुढे आपण कोणीतरी आहोत हे दाखवावं. आणि गुरूंना प्रश्न विचारलाय की मोक्ष काय असतो, कसा असतो? आता समजावून सांगतायत की मोक्ष म्हणजे ईश्वर प्राप्ती, ते परब्रह्म जे आहे त्याला प्राप्त करून घेणं म्हणजे मोक्षपद आहे. पण ह्याला काही ते समजेना. आता तोंडी सांगून समजलं नाही तर कृतीतनं सांगा. म्हणून त्यांनी एका शिष्याला वाटीवर साखर आणायला सांगितलं आणि साखर त्याच्या हातावर दिली. आता साखर दिली, खाल्ली, गुरूंचा प्रसाद म्हणून खाल्ली. आता प्रसाद या शब्दाचा अर्थ तर आपण अध्यक्षर घेतली ना, तर प्र म्हणजे प्रत्यक्ष, सा म्हणजे साक्षात आणि द म्हणजे दर्शन, असं प्रसाद या शब्दाचा अर्थ आहे. म्हणून तो भक्तिभावानेच सेवन करावा. आणि ह्यानी तो प्रसाद म्हणून ती साखर खाल्ली. आणि गुरूंनी त्याला विचारलं की आता साखर कशी आहे? गोड आहे. पण गोड म्हणजे कशी? जसं तुला प्रश्न पडलाय की मोक्ष कसा, तर साखर गोड कशी ह्याचं उत्तर तू मला द्यायला आलास की मी तुला मोक्ष कसा आहे ते सांगेन. असा मोक्ष आपल्याला दिसत नाही होती, अनुभूती आहे. अनुभवाचं आपल्याला तो अनुभवाने जाणता येतो. कारण प्रत्यक्ष देव कसा आहे एका पदामध्ये म्हटलंय, नका विचारू देव कसा हो, नका विचारू देव कसा. देव असे हो भाव कसा, देव असे हो भाव कसा. नका विचारू देव कसा हो, नका विचारू देव कसा. नका विचारू देव कसा हो, जसा आपला भाव असेल तसा देव आहे. मग उदाहरण दिले की दर्पणास का रूप स्वतःचे. अहो आपण जसे असतो तसं दिसतो.
म्हणून आपण अगदी लहान वयापासून आपण बघितलं तर मूल सुद्धा आरशात बघतं की नाही. प्रत्येकाला आरसा हवाय. आरसा नसला तर हल्ली मोबाईल मध्ये सेल्फी मध्ये आपण बघतो, पण आपलं रूपडं बघायला आवडतं. मग ह्या आरशाला स्वतःच रूप नाही, तसं पाण्याला आकार आहे का? म्हणजेच जसा तुमचा भाव असेल तसा देव आहे. जितक्या तुम्ही आनंदतेने गुरूंना शरण जाल, भगवंताला शरण जाल, तेवढ्या पटीत तुम्हाला ती प्राप्ती त्याची होणार आहे, मोक्षपद होणार आहे. मग असं हे मोक्षपद प्रत्येकाला हवंय हे कळतच नाही. आपण बघितलं की नरदेह प्राप्त झालाय, नरदेहाचे निज्ञानी सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने विधना. नरदेहामध्येच आपल्याला फक्त भगवंताची प्राप्ती करून घेता येते. पण आपण मात्र अज्ञानामध्ये हे सगळं विसरतो आणि आपण नुसतं तोंडाने म्हणत असतो, सोडो रे बाबा, सोडो रे बाबा असं म्हणत असतो. एक शेतकरी आजीबाई असतात, मोठं वावर असतं आणि शेतातल्या घरामध्ये राहत असतात. 2 मुलं असतात, मुलगी असते. दत्तगुरूंच्या अत्यंत भक्त असतात, पण सोडवत नाही हो काही. सगळे संत आपल्याला म्हणतात की नाही की अहो तुम्हाला सोडव म्हणताय, सोडव म्हणताय, पण धरलंय कुणी? तुम्हीच प्रपंचाला धरलेलं आहे, हेच आपल्याला कळत नाही. आणि तसंच ह्या आजीबाईंची गत होती. एक दिवस एक योगी असा तरुण तिथे आलाय आणि त्याच्या मुखकमलाकडे ती बघते आणि मनामध्ये प्रसन्नता वाटली की यांचं दर्शन घेऊन आपल्याला बरं वाटतंय. भिक्षा मागायला आले, बोलवलंय जवळ. आज वृद्धांची अशी अवस्था झाली आहे की बोलायला कोणी नाहीये बरं का. पैसा मुलं परदेशातून पाठवतात, पण वेळ द्यायला कोणाला वेळ नाही. दोन्ही मुलं आपापल्या संसारामध्ये रमलेली आणि ते योगी सगळी चौकशी करतायत, बसतायत, त्यांच्याशी बोलतायत आणि त्यांच्या मागनं एक गाय येते. ते आजीबाईंना म्हणतायत की ही काही माझी पाठ सोडत नाही, पण अज्ञान, दत्तगुरूंची भक्त होती ना, आपण समजत नव्हतं की हा योगी आहे कोण. सगळं मुलांचं सांगते की मला यांचं पेन्शन वगैरे काढून आणतात, एवढा जमिनीचा तुकडा आहे, पण त्यांना वेळ नाही. पण माझी मुलगी आतड्याचं नातं येऊन भेटते, माझी चौकशी करते. तेव्हा ते म्हणतायत की नुसतं तुम्ही तिला फोन करून सांगा की मी वाटण्या करते, आतड्याचं नातं जाईल. अहो हे सगळं वरवरच आहे. जोपर्यंत मिळत नाहीये तोपर्यंत तुमची कॅलिकुशाली विचारायला येते. होता होता 2 कुत्री आली आणि आजीबाईंना अजूनही समजत नाहीये आता मला ह्यातनं सुटायचंय, ह्यातनं सुटायचंय. पण ते योगी म्हणतायत की आजीबाई तुमचं पुण्य खूप मोठं आहे. अहो पण तरी सुद्धा प्रकाश पडत नाही. म्हणजे इतकं आपण आपल्या संसारामध्ये लिप्त असतो की आपल्याला भगवंत जरी प्रत्यक्ष आला तरी आपल्याला ओळखता येत नाही. हेच अज्ञान आपले सद्गुरू दूर करत असतात आणि आपला मीपणा घालवत असतात. ते योगी त्या आजींना सांगतायत की अहो तुम्ही सगळं सोडून द्या, मग बघा तुम्ही जे सोडव सोडव म्हणतायत ना ते खरंच तुम्हाला प्राप्त होईल. आणि इतक्यामध्ये सद्गुरु दर्शन देत आहेत. दत्तप्रभू इथे उभे राहिले, मागे गाय उभी राहिली, 4 कुत्री बाजूला उभी आहे. तरी सुद्धा आजींना समजत नाहीये इतक्या विषयाचं मायेचं पटल हे आपल्या डोळ्यापुढे असतं. आणि तेच सांगतायत आजी इकडे बघा. आणि मग मात्र तिला त्या योग्यामध्ये दत्त दर्शन होतं. का पूर्वपुण्याई होती म्हणून. जरी ह्या जन्मामध्ये ती संसारामध्ये लिप्त असली
तरी हे सगळं घडतं ते पूर्व पुण्याईनीच घडतं. आणि म्हणून पूर्व पुण्याईनी आपल्याला सद्गुरू आपल्याकडे येतात. त्यांच्या आख्यानात आपण बघितलं की वीणा स्वामींकडे सद्गुरू समर्थ रामदास स्वतः चालत आले. असं हे सद्गुरू असतात आणि आपलं मीपण ते घालवून टाकत असतात आणि आपल्याला मोक्ष प्राप्ती देत असतात. मग ज्ञानेश्वर माऊली सुद्धा एके ठिकाणी म्हणते, तरी जन्मोजन्मीचे फेरे सुतली मोक्षाची पांघरुणे, सहज सुख लाभे अंगासी विटे दुरी मानसी संसाराची. अहो एकदा का आपण सद्गुरूंकडे गेलं की ते आपली सगळी सोय लावतात. बघा मधुकराच्या चरित्रामध्ये आपण बघितलं समर्थांनी त्याचं पांघरून अंथरून घातलं की नाही, अंथरून पांघरून. तसं हे मोक्षाचं पांघरून आपल्याला घालणारे सद्गुरू असतात. मग हे मोक्षपद मिळवण्यासाठी काय काय लागतं? रोहिदास सांभार आपल्याला सांगतात 4 गोष्टी लागतात. नामस्मरण लागतं. महाराज सुद्धा सांगतात की नाही, नाम सदा बोलावे गावे भावे जनासी सांगावे, हाची सुबोध गुरुचा नामा करते न सत्य मानावे. राम राम हरे हरे राम 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 सीता पते राम 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 तसं नामस्मरण हे तुम्ही सतत करायला पाहिजे. आणि पुढची गोष्ट ते सांगतायत की श्रम आणि कर्तव्य. बघा काशी क्षेत्री रोहिदास सांभार राहत होते, पण गंगा स्नानाला गेलेत का हो? कारण त्यांचं म्हणणं असायचं की माझ्या या चांबडं भिजवतो भांड्यात त्याच्यामध्येच गंगा मैया आहे. आणि श्रम तर किती केले, आपला व्यवसाय त्यांनी सोडलेला नाही. कष्ट करून आपला संसार त्यांनी केला. आज सुद्धा अनेक संत आपल्याला श्रम प्रतिष्ठा सांगतात की श्रमाशिवाय तुम्हाला काहीही प्राप्त होत नाही. म्हणून श्रम आणि कर्तव्य ही जर माणसाने आपल्या आयुष्यात केली तर भगवंताची प्राप्ती होते. आता मला माझ्या आईचं वाक्य आठवतं. तेव्हा मला काही कळत नव्हतं, पण ती म्हणायची की भगवंतानी जर मला जाब विचारला तर मी त्याला ताठ मानेने आणि डोळ्यात डोळे घालून मी उत्तर देईन की मी माझी सर्व कर्तव्य बजावली. इतका ठामपणा आपल्यामध्ये येईल का? कधी येईल? तर आपण श्रम आणि कर्तव्य, आज आपण कर्तव्य विसरतोय. प्रत्येकाला अधिकार हवे, पण त्या नाण्याची दुसरी बाजू जे कर्तव्य आहे ते आपल्याला नको. ते आपण सोयीस्कररित्या विसरतो. आज आपण बघतो की वाटण्यांमध्ये मुलीला समभाग हवाय, पण आई वडिलांची जबाबदारी घेते का? मला माझ्या सासू सासऱ्यांचं करायचंय म्हणून आई वडिलांना नेत नाही, वाटा पूर्ण हवाय. मग तुझं सुद्धा कर्तव्य आहे की नाही हे आपण बघत नाही. पण हे संस्कार आपण करायला पाहिजेत. म्हणजेच आई वडील जर आपल्या सासू सासऱ्यांचे करत असतील तर पुढची पिढी करणार आहे. कारण आपण हे संस्कार आहेत ना ते काही हाताने गिरवून करता येत नाही, ते आचरणातून आपल्याला द्यावे लागतात. आणि त्यासाठी श्रम आणि कर्तव्य ह्या दोन्ही मध्ये माणसाने सतर्क राहिलं पाहिजे. त्यानंतरचा मुद्दा ते सांगतायत की अंतरशुद्धता. मन किती निर्मळ आहे? आज कोणाचंच निर्मळ मन नाहीये. एकतर आपल्यावर संस्कार होत आहेत ते मालिकांचे किती दुष्टपणा दाखवतात की असं वाटतं खरंच घरोघरात अशा बायका आहेत का? पण ते संस्कार आपल्या मनात होत आणि आपल्या मनात नसून सुद्धा कधीतरी वाईट विचार येऊ शकतो, इतकं दुष्टपणा ते दाखवतात. मग आपल्या अंतराची शुद्धता आपण कशी करणार? परवा आपण बघितलं
की भांड स्वच्छ नाहीये, भांड स्वच्छ नाहीये. मग हे भांड स्वच्छ कधी होणार? ते गुरु कृपेनी होत. एक विद्यार्थी आणि सद्गुरू सांगतात की हा तांब्या घासून आणा. आता प्रत्येक जण बाहेर न घासतोय बरं का, अगदी लखलखीत केलाय तांब्याचा तांब्या आणि सद्गुरूंपुढे ठेवलाय. तर सद्गुरूंनी ते बघितलंय, प्रत्येकाला एक एक तांब्या दिलेला आणि एका मुलाचा बाहेरून तांब्या खराब होता. आता सगळेजण हसायला लागले की एवढी साधनं स्वच्छ करायची आहेत तरी सुद्धा ह्याच ते अगदी मडकच आहे. आता तांब्याची भांडी आपण, मी जाते ना तिथे बघते बरं का, निरीक्षण चालू असतं कोणाची भांडी किती स्वच्छ आहे. जसं माझी आजी म्हणायची की अंगण स्वच्छ असलं की घर स्वच्छ असतं, जसं पावलं स्वच्छ असलं की शरीर स्वच्छ आहे, तसं आतलं भांड स्वच्छ असेल तर तुमचं मन स्वच्छ आहे. तसं ते तो आपला तांब्या गुरूंना देतो, सगळेजण हसतात, पण गुरु त्याला शाबासकी देतात. तर सगळ्यांना कळत नाही की आम्ही एवढे तांबे स्वच्छ केले आणि ह्याला शाबासकी. तेव्हा गुरूंनी दाखवलं की ह्यांनी आत्म स्वच्छ केलाय म्हणून हा तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणून अंतर्स्वच्छता जर आपल्या मनाची असेल तर आपल्याला मोक्षपद नक्की मिळू शकतं. आणि चौथी गोष्ट आहे ती समानता. आज आपण समान नाही आहोत. आज सुद्धा आपली कामवाली, तिला आपण चहा दिला आणि आपल्या कोचावर बसली तर चालत नाही बघा. कित्येक ठिकाणी आपण हा भेद नकळत करत असतो कारण आपल्यावर तसे संस्कार झालेले आहेत. पण नाथांनी केले का हो जातीभेद? महाराजचं पोर उचललं ना का? मनामध्ये समानता होती. आणि असे जे सद्गुरू असतात त्यांच्या मनामध्ये भेद नसतो. म्हणूनच रेड्यामध्ये सुद्धा का ते चैतन्य त्यांना जाणवलं? म्हणून सद्गुरूंच्या कृपेने, म्हणजे निवृत्तीनाथांच्या कृपेने ज्ञानेश्वरांनी त्याच्या मुखी वेद बोलवले का? समानता होती म्हणून. अशी समानता रोहिदासांनी सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये आपल्याला केलेली दिसते. म्हणजेच मोक्ष प्राप्तीसाठी जाण्याचा हा मार्ग आहे. एकदम काय असं मोक्ष आपल्याला मिळत नाही, त्याच्यासाठी ही उपासनाच आहे एक प्रकारची. आणि ह्या 4 गोष्टी जर आपण केल्या तर आपल्याला हा मोक्ष मिळू शकतो. मग माऊली सुद्धा हरिपाठाच्या एका अभंगात म्हणतात, देवाची दारी उभा क्षणभरी, देवाची दारी उभा क्षणभरी, प्रेम मुक्तीचारी साधी येण्या, साधी येण्या, देवाची दारी उभा क्षणभरी, देवाची दारी उभा क्षणभरी. म्हणजे फक्त क्षण आहे का हो? उभा हा त्याला प्रत्यय लावलाय बरं का. उभा म्हणजे उभा जन्म, उभा आयुष्य तुम्ही त्या भगवंताला द्या, तेव्हा तुम्हाला त्याची प्राप्ती होणार आहे. म्हणून भगवंताच्या दारात जर तुम्ही उभे राहिलात, आणि तो क्षण कसा असायला पाहिजे? एक क्षण राहिलं तरी चालेल, पण त्याच्याशी आपण रत राहायला पाहिजे. कबीर सुद्धा एका दोह्यामध्ये असं म्हणतात की राम दशरथ नाम घ्या, पण ते रथ नाहीये हो, रथ आहे. म्हणजे 10 इंद्रियांनी तुम्ही त्याच्याशी रत झालात तर त्याची प्राप्ती आहे. तसं जर आपण आपला तो क्षण पूर्णपणे त्याला विसरून, कसं विसरायचं? बघा, एक मुलगी असते आणि आईस्क्रीम तिला अगदी खूप आवडायचं. काही झालं की आईस्क्रीम पाहिजे, काही झालं की आईस्क्रीम पाहिजे. मग सर्दी हो, ताप आलेला असो, काही, पण आई वडिलांचं ऐकायची नाही. होता होता लग्न झालं पण आईस्क्रीमची सवय काय? मी मुलाला पण सांगितलं होतं एकांतात, तेव्हा भेटतात तेव्हा, मला कधीही लागेल तेव्हा आईस्क्रीम तू घेऊन दिला पाहिजे, तरच मी तुझ्याशी लग्न करेन. असं इतकं आईस्क्रीम आवडणारी ही मुलगी,
पण जेव्हा तिला पुत्र होतो, आईस्क्रीम सोडलेलं नाहीये आणि झाला परिणाम, अहो त्या मुलाला सर्दी लागली. तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की तू जर आईस्क्रीम सोडलंस तर ह्याची सर्दी जाईल. आता कोणीही न सांगता तिने आईस्क्रीम सोडलंय. तसं म्हणजे हे न सांगता आहे की नाही, तर हे न सांगता आपण करायला पाहिजे. आपल्या विषयांचं मन सद्गुरु माऊलीला सांगायला नाही लागता कमा, तर त्या चारी मुक्ती आपल्याकडे येतात. चार मुक्ती आपल्याला माहिती आहे, समीपता, सलोपता, स्वरूपता आणि सायुज्यता. मग या सगळ्या संतांची सायुज्य मुक्ती त्यांनी प्राप्त केलेली आहे. म्हणजे समर्थांच्या चरित्रामध्ये असं दिसतं की जेव्हा लग्न मंडपातून ते निघून जातात, तर रामरायांनी त्यांचा आध्यात्मिक विवाह लावलेला आहे. त्यानं 4 मुली सांगून आल्या, म्हणजे या चारी मुक्ती बर का. चौथी तयात वरली, तिसरे अनुप आहे. चौथी सायुज्य मुक्तीशी त्यांनी विवाह करून दिलेला आहे. असा विवाह सायुज्य मुक्तीशी केला तर आपल्याला तो परब्रह्म कृपा परमात्मा आपल्याला प्राप्त होतो. तो मोक्षपट आहे. आता मोक्षपट म्हणजे काय, तर ज्ञानेश्वर माऊलींनी हा खेळ काढलेला आहे बरं का. खरा म्हणजे वाचनात आलाय की ज्या वेळेला आपण सगळी सापशिडी वगैरे हा खेळ बघतो, ही युट्यूब वरची पोस्ट आहे, पण या प्रसंगाला चांगली आहे म्हणून सांगते की सापशिडी हा खेळ एलिझाबेथ राणीला आवडायचा. तर त्या काळामध्ये जो जेकॉब नावाचा एक माणूस होता, तर त्यांनी आपल्या PhD साठी काय विषय घेतला, तर भारतातील मध्ययुगीन पारंपरिक खेळ. आणि त्याच्यामध्ये त्याला असा शोध लागला की 13व्या शतकात मोक्षपट नावाचा खेळ ज्ञानेश्वर माऊलींनी काढलेला आहे. मग हा खेळ कसा आहे, तर तो 20 बाय 20 आहे. त्याच्यात 50 घर आहेत. त्याच्यामध्ये सुरुवातीचं घर आहे कुठलं, जन्माचं, आणि 100वर घर कुठलं आहे, मोक्षाचं. आणि त्याच्यामध्ये सुद्धा साप आणि शिड्या आहेत बर का. त्याच्यावरच त्यांनी तो खेळ काढलेला आहे. फक्त त्यांनी त्या घरांमध्ये जे माऊलींनी लिहिलं ते नव्हतं लिहिलं. मग हे साप आहेत ते कोण आहेत, तर षड्रिपू आहेत. हो, काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हे षड्रिपू आहे. आणि शिड्या कशाच्या आहेत, तर सत्संगतीच्या शिड्या आहेत, सत्संगाच्या शिड्या आहेत, सत्कर्माच्या शिड्या आहेत. आणि ह्या चढत चढत जाऊन तुम्ही मोक्षपदापर्यंत जाता. असा हा खेळ ज्ञानेश्वर माऊलींनी काढलेला आहे. म्हणजेच त्या काळच्या साधकांना मोक्ष कसा मिळवायचा. आता आपण म्हणतो की हसत खेळत शिक्षण, पण ते संतांनी दिलेलं आहे आपल्या, त्यातनच यांनी सगळं घेतलेलं आहे. म्हणजेच आपली जी भारतीय संस्कृती आहे ती किती श्रेष्ठ आहे, पण ते तिकडनं आलं की आपल्याला कळतं. असा हा मोक्षपट हा जर आपल्याला हवा असेल तर आपल्याला सत्संग सद्गुरूंचा संग करायला नको का. आणि असा जर आपण संग केला तर ते सद्गुरू काय करतात, तर निजपदी नांद दिलेले. निजपद म्हणजे ते आत्मपद, की जे प्रत्यक्ष चैतन्य आपल्यामध्ये वास करतंय ते पद ते आपल्याला देतात, नुसतं देत नाहीत. समर्थ तिथे शब्द वापरतात, नांद दिलेले. आता बघा, आपण मुलीचं लग्न केलं की ती नांदते की चांगली बघतो की नाही. तशी सद्गुरु माऊली मोक्षपदापर्यंत जाणारी, आपण जे त्यांचे शिष्य आहोत, त्यांचे साधक आहोत, ते नीट ही सगळी साधना करतायत की नाही हे बघत असतात. म्हणजे आपण नीट नांदतोय की नाही हे ते बघत असतात. आणि असे हे सद्गुरू म्हणजे लोकांकडनं सुद्धा आई वडिलांना कळतं की नाही मुलगी सासरी कशी वागते. तशीच सद्गुरू माऊली सुद्धा लक्षपूर्वक दुर्लक्ष करत असते, पण तिचं लक्ष आपल्यावर असतं. आणि असा हा सद्गुरू दाता आहे आणि आपल्या जीवनाचं सार्थक करणारा आहे. हेच आपल्याला मूळ पद्यामध्ये समर्थ सांगतात.
उघडावं लागेल मला. आणि हे पॉज करा काका, हे पॉज करा नको. पॉज नको, हे हलवलं तरी चालेल. हा तर सर मला ते परत एकत्र करायला लागेल. हा नाही, हा ते फक्त बघा तुम्ही, मी घेते त्याचं. करू जाऊ देवाची या गावा, जाऊ देवाची या गावा, घेऊ तेथेची विसावा, तेथेची विसावा, घेऊ तेथेची विसावा. देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक, देव निवारील भूक. खाली होते का? जाऊ देवाची या गावा, घेऊ तेथेची विसावा, तेथेची विसावा, घेऊ तेथेची विसावा. घालू देवासीच भार, देव सुखाचा सागर, घालू देवासीच भार, देव सुखाचा सागर. देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक, देव निवारील भूक. जाऊ देवाची या गावा, देव तेथेची विसावा, तेथेची विसावा, घेऊ तेथेची विसावा. राहू जवळी देवापाशी, आता जडून पायासी, राहू जवळी देवापाशी, आता जडून पायाशी, आता जडून पायाशी, आता जडून पायाशी. तुका म्हणे आम्ही बाळे, त्या देवाची लढी वाळे, त्या देवाची लढी वाळे. जाऊ देवाची या गावा, घेऊ तेथेची विसावा, तेथेची विसावा, घेऊ तेथेची विसावा. कामाला पाणी द्यायचं, पाणी द्यायचं. ते एक- एकदा सगळ्यांनी भजन करायचं. करूया घोषणा माता, सद्गुरु समर्थ चरणाचा. 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 करूया घोषणा माता, सद्गुरु समर्थ चरणाचा.
गोदाकाठी पैठण क्षेत्री कृष्णाजी पंत नावाचे गृहस्थ राहत होते. पहिली भार्या गेली आणि आधीच विरागी वृत्ती असणारे अजूनच संसारातनं विरागी झालेले आहे. पण विधी लिखित वेगळं असतं आणि हा माझा जावई भावा असं जगदंबेच्या म्हणजेच कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मनामध्ये आलं आणि त्यांना कोल्हापूरला यायची बुद्धी झाली. हे कृष्णाजी पंत कोल्हापूरला आलेत आणि जुना मित्र भेटलाय बरबाजी पंत आणि दोघांची बरेच दिवसांची मैत्री. पण तेव्हा सारखे फोन नव्हते हो, आता जसे आहेत तसे, त्यामुळे भेटी गाठी कमी व्हायच्या आणि मुलाचाली चालू झाली आहे. घरी नेलंय रात्रभर चर्चा चालली आहे एकेका विषयावरती. हे कृष्णाजी पंत म्हणताय की वैराग्य हा श्रेष्ठ आहे आणि हे बरबाजी पंत सांगताय की अरे गृहस्थ धर्म ह्याच्यासारखा आश्रम नाही. तिन्ही आश्रमांना आधार असणारा असा हा संसार आहे, गृहस्थ धर्म आहे. आणि दोघं काही त्या चर्चेमध्ये हाटेना. तेव्हा बरबाजी पंत म्हणतात की भिकारीपणा म्हणजे वैरागीपणा आहे का? विरागीपणा कधी असायला पाहिजे, कसा असायला पाहिजे? प्रपंचात राहून सुद्धा विरागी राहता आलं तर तो खरा विरागीपणा. महाराज सांगतात की नाही गोष्ट नाहीच आहे, मग काय तो विरागीपणा नाहीये. जशी कोल्ह्याला द्राक्ष आंबट मिळत नव्हती म्हणून तर तो खायलाच गेलेला होता ना. म्हणजे वस्तू नसणं हे वैराग्य नाही, तर असून त्याच्यावर आसक्ती नाही हे वैराग्य आहे. मग हे तुला पटतंय की नाही? मग त्याच रात्री ह्या कृष्णाजी पंतांना दृष्टांत झालाय जगदंबेचा की ह्या बरबाजी पंतांची जी बहीण आहे तिच्याशी विवाह कर आणि तुझ्या पोटी 2 हिरे जन्माला येणार आहेत, त्यासाठीच तुझा जन्म आहे. आणि इकडे बरबाजी पंतांना दृष्टांत झालाय की तुझी बहीण कृष्णाजी पंतांना दे. कोणाचं आख्यान आहे?
कल्याण स्वामींचं. आणि कृष्णाजी पंत आणि भरवाजी पंतांची बहीण रखमाबाई यांचा विवाह झालाय. पण ह्या रखमाबाईंच्या मनामध्ये कायम भीती होती की संसार सोडून जातील का काय. आणि होता होता त्या दृष्टांताप्रमाणे 2 अपत्य झाले. पहिल्या अपत्य हे जगदंबेच्या कृपेने झालंय, अंबाबाईच्या कृपेने झालंय, म्हणून नाव ठेवलंय अंबादास. आणि दुसऱ्या अपत्याचं नाव ठेवलंय दत्तात्रय. आणि कृष्णाजी पंतांचं वैराग्य, ते संसारात्म त्यांचं मन नव्हतंच आधी, आणि ते परत उफाळून आलंय आणि पत्नीला आणि मुलांना सोडून गेले. दररोज अंबाबाईच्या देवळामध्ये जावं, तिची प्रार्थना करावी. आणि म्हणतीये, पती सोडून गेले मला, मी अनाथ तव कन्यकार. पती सोडून गेले मला, मी अनाथ तव कन्यकार. लेकरे दीन जहानी, अंतरले सगळ्या सुखात. लेकरे दीन जहानी, अंतरले सगळ्या सुखात. नयनामधनं अश्रू येत आहेत. आणि 7-8 वर्षाचा हा अंबादास, आपली आई रडतीये हे त्याला काही आवडत नव्हतं. तो आईला प्रश्न विचारायचा की आई बाबा कधी येणार ग, पण काय उत्तर देणार. आणि होता होता आईचं दुःख बघवत नाहीये. आणि ह्या बाल अंबादासाला भगवतीने दृष्टांत दिलाय. आणि ती सांगते, पिता पाळिता देव गोधर्म ज्याचा, पिता पाळिता देव गोधर्म भक्ता. विरक्ता ग्रही वंद्य आर्या समजता. महारुद्र झाला स्वये रामदास, महारुद्र झाला स्वये रामदास. तुला भेटी देईन मी तत्पदास, तुला भेटी देईन मी तत्पदास. जय जय रघुवीर समर्थ. भगवतीने दृष्टांत दिलाय की रामदास जे मारुती अवतार आहे, त्यांची भेटी देण्यासाठी तुझ्याकडे येतील, तेव्हा त्यांना सद्गुरू म्हणून नमन कर. होता होता अंबाबाईच्या देवळातनं घरी आले. आणि त्याच वेळेला मामाला म्हणजे भरवाजी पंतांना कळलंय की समर्थांची स्वारी कोल्हापुरामध्ये दाखल झाली. म्हणून त्यांच्या दर्शनाला हे जात आहे. आणि ते समर्थांचं रूप बघून अत्यंत मनामध्ये आल्हाद झालाय. भव्य रूप अति सुंदर दीक्षा, अशी ही समर्थांची मूर्ती बघून मनाला अत्यंत आनंद झालाय. आणि त्यांचा अनुग्रह त्यांनी घेतलाय मामाने. आता गुरूंनी आपल्या घरी यावं अशी इच्छा प्रदर्शित केली. आणि समर्थ तयार झाले. आता घरी गुरु येणार म्हणून हे जय विजय म्हणजे छोटे अंबादास आणि दत्तात्रय तयारी करतायत. हो, आपापल्या मनाने आनंदलेत मनात की सद्गुरू येत आहेत. म्हणजे अजून ते सद्गुरू झाले नाहीत, पण मामाचे सद्गुरू आहेत हा भाव मनामध्ये. आणि समर्थ आले, पाद्यपूजा केली. पण त्याच्या आधी हा दत्तात्रय म्हणतो की दादा तू एकटाच का करणार सगळं, तर तू त्यांच्या पायावर पाणी घाल, मी त्यांचे पाय पुसीन. तू त्यांना गंध लाव, मी त्यांना हात घालीन. म्हणजे दोघांना सेवा मिळेल ना, असं हे दोघांचं बोलाचाली चालली आहे. आणि प्रत्यक्ष समर्थ घरी जेव्हा येत आहे, जय जय रघुवीर समर्थ. समर्थ आले. मामाने त्यांना बसायला आसन दिलंय, पाद्यपूजा केली आहे. ठरल्याप्रमाणे या मुलांनी सुद्धा त्यांची सेवा केली. आणि हा दत्तात्रय आणि रखमाबाई माझघरामध्ये, पूर्वी माझघराच्या बाहेर बाईनी यायचं नसायचं.
आता होता होता समर्थ निघण्याची वेळ झाली आहे आणि बलबाजी पंतांनी विचारलंय की मी गुरुदक्षिणा म्हणून काय देऊ. म्हणजे तन मन धन दिलेलंच होतं, तरी सुद्धा आज गुरु घरी आले तर रिक्त हस्तानी कसं पाठवायचं. पण समर्थ म्हणतायत मला ही अशी लौकिक दक्षिणा गुरुदक्षिणा नकोय, मला तुझा हा अंबादास भाचा आहे ना तो हवाय. म्हणजे समर्थ म्हणजे सद्गुरु शिष्याला शोध देण्याचे हे अपवादात्मक उदाहरण आहे. नाहीतर शिष्य सद्गुरूंना शोधत जातो, पण शिष्याला आपलं म्हणणारं असं हे कल्याणांचं चरित्र आहे. आणि कल्याण म्हणजे अंबादासाला मला तू दे असं म्हटल्यानंतर रखमाबाई आणि दत्तात्रय, रखमाबाई म्हणतात की आम्ही काय पाप केलंय, आम्हावर सुद्धा अनुग्रह करा. आणि समर्थ तिघांना घेऊन निघाले. पण ज्या वेळेला अंबादासला त्यांनी पहिल्यांदा बघितलं तेव्हा विचारलंय बरं की नाव काय तुझं बाळा, मी कोण कोठे, मला मी कुठून आहे आलोय, कुठे जायचंय. पण या देहाला कल्याण म्हणतात. म्हणजे आपण काय म्हणतो माझं नाव असं म्हणतो की नाही, पण इथे सुद्धा मीपणा नाहीये बरं इतक्या लहान वयामध्ये. म्हणजे जे पूर्वरंगात आपण बघितलं की मी पण विरहित, जर सद्गुरूंना तुम्ही शरण गेलात तर मोक्षपदाची प्राप्ती आहे. आणि समर्थांनी ह्या तिघांना आपल्या बरोबर घेतलंय. आणि जेव्हा मसूर इथे रामरायाचा रथोत्सव चालू असताना मध्ये एक झाड आलंय आणि ते झाड रामरायाच्या पादुकांना लागणार असतं, त्यामुळे ते झाड तोडायचं आणि रथ पुढे न्यायचा असं समर्थ म्हणतात. कोण झाड तोडील असं म्हटल्यानंतर अंबादास स्वतःहून पुढे येतो आणि स्वामी मी तोडतो. पण समर्थ म्हणतात की कसं तोडणार, उलट्या बाजूला नाही बसायचंय, तू बसून फांदी पुढे तोडायची. पण एकदा आपलं मन आपण सद्गुरूंना दिलं की तिथे मनामध्ये शंका येता कामा नाही. आणि या अंबादासानी ती फांदी तोडली आणि व्हायचं तेच झालंय, हा विहिरीमध्ये खाली जी विहीर होती त्याच्यामध्ये पडलाय. समर्थांनी काहीही तिकडे लक्ष दिलं नाहीये. अहो पण बाकीच्या लोकांना असं झालं काय त्या मुलाचं होणार, आपल्याला चिंता असतात सगळ्या, सद्गुरूंना बरोबर कळत असतं. होता होता 3 दिवस झाले, शेवटी अक्का स्वामी म्हणतायत की महाराज त्या मुलाचं काय झालं असेल हो. तेव्हा समर्थ त्या विहिरीच्या बोकडावर तिथे हात ठेवून आत वाकून विचारतायत कल्याणा कसा आहेस. तेव्हा आतून उत्तर येतंय कल्याण रूप आहे. तिथेच अंबादासाचा कल्याण झालाय. आणि हा कल्याण म्हणजे जसं रामायण मारुती विना नाही तसं समर्थ चरित्र कल्याणाशिवाय नाही. आणि हा समर्थ अवतार आणि मारुती कल्याणांचा अवतार कसा आहे तर ते भरत आणि मारुती आहेत बरं. रामायणामध्ये जेव्हा भरताला प्रभू येणार आहेत हे सांगायला जेव्हा मारुती आला त्यावेळेला भरताला अत्यंत आनंद झालाय आणि तो मारुतीच्या पाया पडायला गेलाय. पण मारुती म्हणतो की मी दास आहे, माझ्याच पाया पडायचं नाही. तेव्हा भरत स्वतः म्हणतोय की पुढच्या जन्मामध्ये मी तुमची सेवा करीन, तेव्हा तुम्ही रामदास व्हाल आणि मी कल्याण होईल. म्हणून मारुती अवतार समर्थ आहेत आणि भरताचा अवतार हे कल्याण स्वामी आहे. मग असा हा कल्याण जो होता तो कसा होता. मोक्ष सुखाला आणि
अहो तिथे मोक्ष सुखाला सुद्धा लाथ मारावी इतकं वैराग्य कल्याण स्वामींचं होतं. आणि एकदा कल्याण स्वामींना त्यांनी विचारलंय, तेव्हा कल्याण स्वामी म्हणतायत की माझं हित कशात आहे हे आपण जाणता. मार्ग दावा मागला गुरुवरा, मार्ग दावा मागला गुरुवरा, मार्ग दावा तो तुम्ही आलो जाणे हो, तुम्ही आलो जाणे हो, ज्ञानो ब्रह्मकमाला गुरुवरा, ज्ञानो ब्रह्मकमाला गुरुवरा, मला मोक्षाचा मार्ग आपण दाखवणार आहोत. पुढे अनेक उदाहरणं आपल्याला समर्थांची आणि कल्याणांची दिसतात की कल्याणात छाती म्हटल्यानंतर मागचा पुढचा विचार न करता गडावरनं खाली उडी घेतली. मला लागेल का, माझा प्राण जातील का, कुठलीही शंका त्यांच्या मनामध्ये आली नाही. तसंच डाळ गप्पूची गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. किंवा समर्थांचं सगळं लिखाण हे कल्याण स्वामी करत असत. आणि गुरूंची कधीही पंचायत होऊ नये म्हणून 40 किलो त्यांचं वजन पाठीवर असे दररोज त्यांच्या बरोबर जाताना. म्हणजे कागदाची दस्ते, बोरू, तेव्हा काय आता बॉलपेन नव्हती, नंतर त्या शाईचे खडे मिळत असत, ती पाण्यात घोटायची असेल. नंतर रंगीत यांनी लिहायचं असेल तर ते रंगीत सुद्धा शाईचे खडे, असं अनेक सामान हे त्यांच्या बरोबर असायचं. म्हणजे त्याचं वजन, आता हे दासबोधाचा अभ्यास करतोय म्हणून हे सगळं डिटेलिंग माहितीये, पण 40 किलोचं वजन आपल्या गुरूंसाठी. आज आपल्याला एक पिशवी घेऊन नाही, स्वतःची स्वतः सुद्धा, तर गुरूंची कोण घेणार. पण त्यांचं जीवन कसं होतं हो, की तन मन धन अर्पण केलंय. अहो नुसतं चंदन लावलं नाहीये, देह चंदनासारखा झिजवलाय. फुल कसलं वाहिलंय, आपल्या देहाचं हे तुळशीपत्र त्यांनी समर्थांना वाहिलेलं आहे. अशी त्यांनी आपल्या गुरुची सेवा केलेली आहे की कुठल्याही क्षणी समर्थांनी बोलवलंय आणि त्यांनी आज्ञा पाळली नाही. एक दिवस असं झालं की समर्थांना पान खायचं होतं आणि पानं शिल्लक नव्हती. रात्री धो पाऊस पडत होता, पण पानं संपलेत हे कळल्यानंतर न सांगता कल्याण स्वामी गेलेत आणि रात्री नागवेलीची पानं काढून आणली. हल्ली न सांगता काम सांगून सुद्धा कोणी करत नाही, पण न सांगता आपल्या गुरुच्या मनातलं ओळखणं हा खरा शिष्याचा धर्म आहे. म्हणजे ज्या वेळेला समर्थांनी समाधी घेतली आणि त्यांच्या ज्या अस्थिंचा जो कलश होता, मला ते आता स्वामींचं नाव आठवत नाहीये, दिवाकर स्वामी का कोणतरी, दिवाकर गोस्वामी, हा, ते दरवेळेला गडाचं दर्शन घेऊन डोमगावला जात असत. तर ते नेहमी म्हणायचे की मी तो कलश आणू का, अजून वेळ आलेली नाही. आणि ज्या वेळेला असं 5 वर्ष गेली बर का, आणि तेव्हा त्यांनी मनाचा हिया केला की आता हा कलश न्यायचाच. आणि त्याच वेळेला कल्याण स्वामींचं सुद्धा निर्याण झालेलं आहे. आणि दोन्ही अस्थि कलश बरोबर गेले. म्हणजे हाडाचा शिष्य कसा असतो, दोघांची हाडं सुद्धा बरोबर गेले. इतकं हे गुरु शिष्याचं नातं हे श्रेष्ठ आहे. म्हणजेच सद्गुरु काय करतात की निजपदी नांद लिहिले. हे जे समर्थ आपल्याला मूळ पद्यामध्ये सांगतात
की खरंच तसं कल्याण स्वामी आपल्याला वागताना दिसतात की नाही आयुष्यभर. म्हणूनच एकदा ब्रह्मानंद स्वामींना महाराजांनी विचारलं होतं की समर्थांचं चरित्र आणि हे माझ्यात साम्य आहे असं म्हणतात, तुला काय वाटतं? कारण समर्थांचाच अवतार महाराज आहे. पण ब्रह्मानंदांनी काय उत्तर दिलं की समर्थांसारखे तुम्ही आहात, समर्थांसारखे सगळं तुमच्या जवळ आहे, पण कल्याण आहे की नाही माहिती नाही. तेव्हा महाराज म्हणाले की समर्थांसारखा मी नसेल, पण कल्याणासारखा तू आहे. हे गुरूंनी म्हटलं म्हणजे निजपदी नांदवलं. आणि हेच मूळ पद्यामध्ये आपल्याला समर्थ सांगतात. राम